मॉर्निंग गाईज. तर मी आज चाललो राजगडला. सकाळचे वाजत 6. खरं तर उशीर झाला आहे. 7 वाजता निघायचं होतं, पण माझ्यामुळे थोडा उशीर झालेला आहे. तरी आम्ही काय करू लवकर पोहोचतो, पण तेच निघालो. त्याचं पण चालू असेल तर बरंच होईल. इथलं तर वाजत चालू तर पाहिजे, बघूया. थोडा मला वाटतं खरखरच येईल, कारण की माईक नाही लावलेला. माईक जरा इश्यू झालेला आहे आणि प्रथम हा चालू नाही आहे. त्यामुळं डायरेक्टली आपल्याला दुसऱ्या पेट्रोल पंपवर यावं लागेल आणि पेट्रोल पंप चालू भेटलेला आहे. अशाच प्रकारे आपण तिथे जाऊन 500 पेट्रोल भरणार आहे. ऑनलाईन भरू का ऑफलाईन भरू, बघूया. कॅश जरुरी आहे, कॅश सोबत असणं खूप जरुरी आहे. आता 510 पेट्रोल. पण झालेलं गव्हर्नमेंटचा बजेट सुरू झालेलं. 6 वाजून गेलं, पण 6 वाजता बजेट सुरू होतं बाकी गव्हर्नमेंट. आता मध्ये माणसं जॉईन करायला आला आणि आम्ही चाललो ट्रेकिंगला. तास तिकडे लोक असा येतात, कमीत कमी मला कंपनी भेटेल इतकी तर लोक असायचे. आता काही लोक आपली होतात. तिथे ग्रुपचं काम चालू आहे, मेट्रोचं, त्यामुळे ट्रॅफिक आहे. पण काही हरकत नाही. आपल्याला दुसरा एक रस्ता आहे, पर्यायी मार्ग असणे आवश्यक आहे. आणि आपण जाऊ, तिथून जाऊन तिथं युटर्न लग्निक झालेला आहे रस्ता, पण काही हरकत नाही. परत आपण युटर्न घेऊया, येऊन जाऊयात वरती. आणि आपल्याला वरतून जायचं आणि बसवाला का आता अंदाज घालतं तर काय. त्याला इंडिकेटर येतो, राईट जातो येत नाही. काय झालं कारण की हा नसरापूरला जातो. नसरापूर फाईन आपल्याला काय पैसे असतो, त्यामुळे हार तिथे बनवतो. आपण बनवतो पण जाऊ शकतो. तोच रस्ता आहे त्याला बनवतो कारण की हाच रस्ता हाच रस्ता आपला राजगडला जातो. इथून आपण पुढे गेलो इथून तुम्हाला नाकाईतला रस्ता दिसेल आणि आपण राईट मारायचं आणि इथून आपल्याला सरळ रस्ता आहे ब्रिजवर खालून आलं. ते बघा किती किलोमीटर आहे, इथून 90 दिसली. राजगड 30 किलोमीटर, शहर 36. आता तुम्हाला दिसलं का नाही माहीत नाही, पण दिसतंय. तुला काय खायचं? वडापाव आले. वडापाव तिथे वरती वडापाव नाही, दोन्ही काहीतरी खावं लागतं. हो मग वेळे का तुला माहिती आहे मेंदू वडा खूप ताकद आहे. द पॉवर ऑफ मेंदू वडा. मेंदू वडा हे आहे ना, मेंदू तवा वडा म्हणून कारलं मेंदू वडा. कसं काय नसतं वडा चांगला असं तुम्हाला मी माहिती आहे. आणि धनश्वरचं एंट्रन्स हरर महादेव तिथे वडापाव आहे. मी वडापाव नाही खायला बोला. माय गॉड, ये तो बहुत बड़ी गैंग है, मुझे तो डर लग रहा है. ये ना पीछे लगे बस इतना ही था. भी डर गए ना. ये देखो कैसा बैठा है, ये दूर से नजारा देख रहा है. इनमें क्या झगड़ा होता है. ये बड़ी मास्क वाला मला याद रहतो काय का ते तिथलं
पाली दरवाजाला पाली दरवाजा पाली दरवाजाला जायला असं चौक आहे का कसं आहे का आता हा तिथे फिरायला लागेल का दुसरं बरं थँक्यू काका झालं आज वाजून गेले का वाजलं आज वाजून म्हणजे कमी वाजू काय ना इथं मार्गसनी एक गाव आहे मार्गसनी या मार्गसनीपासून 13 किलोमीटर आपल्याला दाखवतं इथून लेफ्ट घ्यायचं आपल्याला लेफ्ट घेऊन 13 किलोमीटर लागणार आहे रस्ता खूप बारीक आहे आणि गाड्या तर हाऊस चालू रस्ते बारीक गाड्या जातात वेळ नाही काय का चालवा गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि सरकारचं पण म्हणणं आहे पुढे गाव आहे गावकात चालवा आणि आपल्याला जायचं कुठून काका इकडून जा धन्यवाद हा तिकडे असतात मध्ये दूध भरलेलं असतं ते घेऊन जातात डेअरीला तर पैसे मी असतं ना आता आपल्याला किती 40 रुपये लिटर येतं ना तर त्यांना ते 20 रुपये किंवा 30 रुपये लिटर जातं इतकं बिझनेस इन द विलेज ओके वाढत बघा व्हिडिओ तिथून रेंज चेक पण करतात म्हणजे हे जे गड आहे ना आपल्या तिथे राजांचा राजगड ह्याच्यावर आपण आज चाललो तिथून तोरणाचा रेंज चेक करतात जायचं दुसरंच ना परत तोरणा मोठे वेळ तिथे जिजाऊ सृष्टी महाराज किल्ले राजगड हजार किल्ले राजगड राज आणि अजून गाडी कुठे जाते गाडी कुठे जाते वरती जाते ना अजून अरे हाय रस्ता आणि कोंबड्या सकाळ सकाळी आरडलं नाही वाटतं म्हणून खायला आलेलं बाहेर आणि नका का पुन्हा उडवत मला हसू नको माझं राहायचं अरे थांबा ओ बाबा हा साईडनेच जातो तू घाबरली वाटतो धूप में लोगों पे आए देखो आने कर गया अरे रुको रुको बंद करो अरे रास्ता है वापरन तुला अरे हिरवानी कर गया रस्ता है वापरन तुला आणि गाड्याचे दिसे न मला काय करावं आता रे बाबा लय वाकडा तिकडा घाबरलेले फुलपाखरूला अरे रस्ते चालले रस्त्या ओ माय गॉड अभी देखो ये रास्ता ऑफ रोडिंग मेरे को लग रहा है मैं लद्दाख आ गया हूँ यहाँ पे पार्किंग रुकती है यहाँ से टायर चालू होते हैं यहाँ पे पार्किंग है पैसा कितना है मालूम नहीं आज पार्किंग नहीं है शायद और गाड़ियाँ बहुत ज्यादा है इसके लिए मेरे को अच्छा लग रहा है गाड़ियाँ अच्छा है और मैं भी अच्छा हूँ और मेरे साथ एक बच्चा है अरे ये लोगों ने तो बड़ा इधर क्या हमने गाड़ी बंद कर रहे हैं टायर यहाँ से इधर से शुरू हो रहा है अपन हेलमेट निकालेंगे अभी हेलमेट को अपन है ना इधर रखेंगे हमारी ये पार्टनर हो आज की राइड की सुप्रभात मित्रांनो मी आलोय राजांचा गड आणि गडांचा राजा म्हणजेच राजगडावर अजून अर्धी पण चढाई नाही झाली तवर गुड्डी थकली राजगडाचे आधीचे नाव होते मुरुमदेव. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1647 मध्ये ताब्यात घेतल्यावर त्याला राजगड असे नाव दिले. अजून तर मी थकलो नाही गुड्डी थकली नाहीये माझी बदनामी करत आहे नाही थकलं कोण नाही थकलं आम्ही नॉनस्टॉप चालतोय
आणि इथं 2 पायऱ्या आहेत. जायचं कुठून असा हा लय मोठा प्रश्न होता. कुठलाही निवडला तर एकच पडणार आहे. गुड्डी म्हणते इथून चला, तर गुड्डीच्या प्रमाणे आपण इकडून जाऊया. राजगड अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. आणि खूपच सिंपल हा रस्ता आहे. पावसाळ्यात खूप भारी दिसतं, पण पावसाळ्यात ढासळतं. बूट चांगले घालून ये, जसं की मी घातलेत CTR ट्रेकिंग शूज. राजगडाची रचना मध्ययुगीन स्थापनाकलेचा एक अद्भुत नमुना आहे. किल्ल्याचा विस्तीर्ण परिसर 4 मुख्य भागांमध्ये विभागलेला आहे. 3 माच्या, उपपठारे आणि मध्यवर्ती बालेकिल्ला. गुड्डीने हा रस्ता निवडलाय. मला पण तिच्या मागे जावं लागणार आहे, कारण की तिची जिम्मेदारी ही माझ्यावर आहे. तिच्या मम्मीने जिम्मेदारी माझ्यावर दिली, ती घेऊन जावंच लागेल, नीट आणावं लागेल. तिच्या मागं चालणं मला वाटतं योग्य राहील. पडली बिडली तर धरायला. माकड आमचं कसलं माकड आहे, कसलं पळतंय, कसलं चालतंय. काय कसलं कोणतं फुल आहे हा? तर आता आम्ही मध्ये आलो, एकदम अजून थोडंच वरती राहिले. वरती पोहोचल्यावर दाखवू. पार तेवढं खालून आले. दिसतंय का गाड्या? गाड्या दिसत नाही ना. झुपतं का? होतं की. बघा बघा त्या गाड्या दिसतात ना, तिथून इथपर्यंत एका दमात आली ही पोरगी. This monument has been declared as a protected monument under the Maharashtra Ancient Monument Archaeological Site and remains at 1960. Whoever destroys, removes, insures, alerts, defaces, imprints or misuses this monument shall be punishable with imprisonment. It got तर आता मी पाली दरवाजापाशी आहे. हेच तो एंट्रन्स आहे पाली दरवाजा. हा दरवाजा मजबूत दगडाच्या भिंतींनी बांधलेला आहे आणि अरुंद मार्गिका आहे. राजगडच्या पूर्व बाजूला आहे. पाली गावातून आलो की पाली दरवाजाकडे निघतो आपण. अंदाजे 2 ते 2.5 तासाचा हा रस्ता आहे. अशा पायऱ्यात म्हणून काही टेन्शन नाहीये. पायऱ्या खूप मोठ्या आहेत, तिचे पाय छोटे आणि पायऱ्या मोठ्या असं झालं. आता मी दुसरा एंट्रन्स लागला पाली दरवाजानंतर हा दरवाजा लागला. इथं खाली तळ पालीवर आपण आलो होतो आणि हा राणीवासा टँक होता. हाच आहे तो राणीवासा टँक. ते कार्य विभाग हे आय थिंक मंदिर आहे वालं ना. पाली दरवाजा कुठे आहे? आपल्याला बाली किल्ल्याला पण जायचं आहे. सगळं फिरायचे ना कुठे? अख्खे पॉईंट करायचेत ना? अख्खे पॉईंट करायचेत का नाही ते सांग. किती पॉईंट आहेत? 13 पॉईंट आहेत. सगळे करायचेत ना? आत्ता आपण आलो कुठे? पाली दरवाजा 5 नंबर. कुठे 5 नंबर? इथं आलो आपण. इथून 11 नंबर महादरवाजा. अजून महादरवाजा नाही आला का? हेच आता महादरवाजा वाटतं. इथं आपण इथून आलो ना. 5 आणि 11 चोर दरवाजा लांब आहे. 10 नंबर कुठे आहे? चोर दरवाजा दुसरीकडून येतोय ना. हां इथून. आता 12ला काय दुहेरी तटबंदी. 3ला काय सुवे माची बालेकिल्ला. एक इकडं बालेकिल्ला आहे. ह्यो मेन आहे हे बघायला. नाही नाही बालेकिल्ला. तर ह्या साईडला
ह्या साईडला पद्मावती माची आहे आणि बाकीचे सुवेळा माची, संजीवनी माची आणि पाली गेट. म्हणजे पाली गेटवरून तर आम्ही आलो आहे, तर सुवेला माची आणि संजीवनी माची हे या साईडला आहे. गडावर पाहण्यासाठी सुवेळा माची आहे, संजीवनी माची आहे आणि पद्मावती माची आहे आणि अनेक पाण्याचे टाके. इथं लोक कॅम्पिंग पण करतात. हे बघा तुम्ही बघू शकता टेंट वगैरे सगळे. मित्रांनो आता मी चाललोय बाले किल्ल्यावर. बाले किल्ल्यानंतर डायरेक्ट माची करू. तर खूप असं मस्त वाटते नाही का. तुम्ही कधी करताय तुमचा प्लॅन ग्रुप सोबत किंवा सोलो कसंही करा, खूप छान आहे, बघण्यासारखं आहे गड. खूप माची आहेत आणि थोडे गडाची कामंही चालले. तुम्हाला कळतं आपला भगवत बघा एकदम इतकं वारं झालं, त्यामुळं ही आपली शान आहे. आणि काका काम करतात ते सगळे करण्यासाठी. त्यांचं काटक चालू आहे, ऊन ताण न बघता सगळे कामाला लागलेले. आपण पण ऊन ताण न बघता गडाला नक्कीच भेट द्यावं, पण कचरा नका करूया, नाही तर तुम्हाला ते कडवं वाचावं लागेल. हो मी दिस एनर्जी डाऊन. यू हॅव टू कम ओव्हर. आणि मला एक गुड्डीचं फार कौतुक करू वाटतं, कारण की आहे ना पार्किंगपासून वरती येस्तोवर तिने फक्त एकच ब्रेक घेतला. अँड आय अप्रिशिएट फॉर हर, आय अप्रिशिएट हर फॉर दॅट. फर्स्ट ट्रेक आहे तिचा. संजीवनी माची इकडे आणि वरती आहे बाले किल्ला, राईट. तर बाले किल्ल्याला जाऊ, नंतर मग संजीवनी माचीकडे जाऊ. सगळे बघा काका आजोबा कसे उन्हात आणत काम करतात आपले गड चांगलं दिसण्यासाठी. गार गार वार अत्यंत सुखदायक आहे बरं का. कुठून चाललेस तर आपण एकाही जागेत जाणार आहोत, फक्त खाली बिली बघून चलावे. तुला अशी नम्र विनंती असेल माझी, जमेल का? बाले किल्ला हा गडाचा सर्वात उंच भाग आहे, जिथून संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगाचे विहंगम दृश्य दिसते आणि जिथे साम्राज्याचे महत्त्वाचे निर्णय घेतले जात असत. राजगड किल्ला, बाले किल्ला. ती कार्य प्रतिष्ठानचा बोर्ड लावला आहे. भारी असं वारं खूप गारवा आहे. हा रस्ता पण खालून कुठं जातोय. त्या माचीला जातोय रे. चल तिकडे पुढे पण आहे. हा इथून वरतून आहे रस्ता. चल इट्स हार्ड पॅच. हे बाले किल्ल्याचा हार्ड पॅच आहे थोडा, तुम्ही बघू शकता. हा तो पॅच आणि गुड्डी चढते, तिच्या मागं मी चढणार आहे. थोडं धरून पकडून चढावं लागतं, कारण की रिस्क नाही घेऊ शकते. इकडून कसं जायचं? चल ना, येऊ का मदत करा. पकड. हा कम ऑन, नीट पकड, टाईट पकड. काय नाही, टाईट येते. खूपच अवघड पॅच होता हा, पण गुड्डीने केलं म्हणलं आता. थोड़ा रिस्क है पर करना जो इश्क है.
इथून चल ना इथून इथं पाहिजे इथं पाहिजे इथं हां दे तोल हलतोय. खूप रिस्की आहे बालेकिल्ला. How is it good? Are you energetic? How's the experience? बापरे माधव, इथून कुठे जाऊ घरी? थांब जरा. हा चल मी आहे माग. आलेस का? हे बघ असं आहे, इथं टोला इथं कोणत्या साईडला टोल कळलं का? ज्यावेळेला पण आपण चढतो त्यावेळेस पुढच्या साईडला टोल दिलं नाही ना, मागच्या साईडला बॅलन्स येत नाही जास्त. खूप रिस्की आहे. नक्की कुठे जायचंय? या साईडला. हा लेफ्ट. ओ भाई चल चल थांबू नको मध्ये. थांब. थांबू नका काय? हे दगड चटकत नाहीत का? बनवतात. हो चल खतम. उतरायचं इथूनच असलं. ती माणसं तर इथूनच उतरत होती. मग येतील इथं. होय, इथं काय? आणि थोडंच राहिलं बालेकिल्ला. खतरनाक असा व्ह्यू आहे. उतरता येईल ना? उतरू. ए क्लिप तुटला काय तुला? नाही. फायनली आता बालेकिल्ल्यापाशी पोहोचलोय आम्ही. तर बालेकिल्ल्यावरून असा व्ह्यू दिसतो पूर्ण. खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही पण नक्कीच प्लॅन करा. तर बालेकिल्ल्यावर आल्यावर इथं एक असं मंदिर आहे, देवी अंजनी देवीचं. सर तूच काढून जाणार असेल तर जा. आई माफ कर. हे असं मंदिर आहे. पाण्यात पडशील, तुझी मम्मी माझा जीव घे. तर इथं ब्रह्मेश्वर मंदिर आहे. ब्रह्मेश्वर म्हणजे महादेवाचं असेल. हा बोला की. हॅलो. हर हर महादेव. एक तलाव आहे, मंदिर आहे. तिथून वरती चढून आल्यावर सदर कुणाची अवशेष आहे. आता मी बालेकिल्ला उतरतो. खूप रिस्की आहे पण या पण हळूहळू उतरणं हे खूपच छान आहे. हळूहळू उतरा, सुखी उतरा. आमची मैत्रीण म्हणते रिस्की नाही, पण ते मला रिस्की आहे, तिला वाटत नाही रिस्की. थोडंच आहे पण खूपच अवघड आहे. कोणी येतंय का? त्यांना थांबव. येते ना, येऊ दे. अरे तिथून कसं जाणार आहे? ये ते थांबतील तिथं. आहे जागा, ये आहे भरपूर आहेत. ये चल ये ये. काय नाही, चल होतंय तुझ्याकडून. डेंजर नाही, काय नाही.
इथं खाली बसा, त्याला पकड. दिसतंय का नाही काय? हा ते थोडं वाकडं तिकडं होतं ना मध्ये मध्ये. झालं बाबा, अवघड तेच वरती एवढा. हा हेच एवढा वरती जातानाच अवघड वाटतं, असं खाली येताना काय नाही वाटत. वरती ते दोघं वरती ए मागं नीट बसा. जय मागं जाऊ. आली रे आली. तर असं आपल्या हनुमानजीचं मंदिर आहे. हे हनुमानजीचं मंदिर, आय थिंक इथं मंदिर बनवायचं काम सुरू आहे. तर बालेकिल्ला तिकडे आहे, बालेकिल्ला तिकडं. इथं एक नॉर्मल आहे, इथं काळेश्वरी बुरुज आहे. आता काळेश्वरी बुरुज आणि आता आम्ही आता इथं बुरुंजावर आहे आणि इथून तो लास्ट पॉईंट आहे, तो एक बुरुंज आहे. आणि एवढंच आहे. अजून त्या साईडला आम्हाला जायचं आहे, तिकडं त्या साईडला मेन जिथून आम्ही आलतो. तर हे असं पूर्ण इथं व्ह्यू आहे या बुरुंज. हे खूप आणि तोरणा पलीकडच्या साईडलाच आहे. आता धुक्यांमुळं तोरणं दिसत नाही आहे. तर आता आम्ही निघतो. इथं देवांचं मंदिर आहे. चले चिलखती. ओके, इकडे की तटबंदी बघायची का तुला? इथे एक दरवाजा आहे. सुवेळे माची तटबंदी दरवाजा आहे हा. शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः. तर इकडं वरती रामेश्वर मंदिर आहे, रामेश्वर मंदिर आहे. पद्मावती देवी टेम्पल हे वाला आहे इथं. आणि रिमेन्स ऑफ कचेरी, इकडं रिमेन्स ऑफ कचेरी म्हणजे कचेरीचे अवशेषच राहिले. हे पद्मावती मंदिर आहे. हे कचेरीचे अवशेष आहे. कचेरी हे कठोडी आहे, कठोरी. तर आता आम्ही चाललोय घरी. आमचा ट्रेक वगैरे झालाय. एक वडापाव खाऊन झालेला आहे आणि काही फ्रेंड्स लोक भेटले, ते खाऊन घेऊन आता मी वडापाव खाऊन मस्तपैकी निघालोय. आता रस्त्यावर कुठं काय भारी भेटल तिथं आम्ही थांबूयात, अशी बुद्धीची आठ होती. कारण इथं पिठलं भाकरी होतं. पिठलं भाकरी खायला जी मजा येते ती फक्त सिंहगडवर येते. माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवबाच नावर. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.